बऱ्याचशा पहिल्या जुन्या संकल्पना होत्या त्या फारच मोठी झाल्या. शेती कशी करायची शास्त्रोक्त पद्धतीने ही आणि कशी मग तिथून आल्यानंतर आम्ही जेव्हा बसमध्ये बसलो भरतीसाठी तेव्हा तर त्यावेळेस आम्हाला असं सुरू झालं आता आम्ही कधी घरी जातो कधी गावाकडे सांगतो आणि कधी हे करतो की आता आपल्याला बस करायची बंद करायचा. आणि 1,600 एकरामध्ये आम्हाला जवळपास 75 ते 81,000
जमिनीच्या खर्चातून वाचले हे मोठं यश आमच्या गटाला दिसले. आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे आपण भेटली नाही. आपण ट्रॅक्टरचा मालक पण म्हणू शकतो, आज जनता म्हणू शकतो, आमचा ट्रॅक्टर आहे, दुसऱ्याकडे काय गरज नाही. ट्रॅक्टर म्हणजे आमचा एक फॅमिली मेंबर म्हणूनच ट्रॅक्टर झाला. ट्रॅक्टरही हातात आला आणि हंगामाची दमदार सुरुवात झाली. महिला तर अगदी सुरुवातीपासून मोठ्या जोमाने काम करत होत्या. आपल्या हक्काची जमीनच नव्हे तर आपल्या हक्काचं आकाशही काबीज करत होत्या. सर्व महिला कधी न बोलायला सगळे बोलायला स्वतःची नवीन ओळख निर्माण करत हार्बर कपच्या महिला सुसाट सुटल्या होत्या आणि कुठं कुठं तर त्या पुरुषांच्या नाका जल करत अगदी सैराट झाल्या होत्या. कशा या महिला त्या दिवशी त्या दिवशी करताना बसल्या महिला चालल्या नाही म्हणा ट्रॅक्टर घेतलं. ट्रॅक्टरमध्ये निमाईचा आमचा बहुधा निमाई समाज आहे तर तिनं असा हक्क दाखवला की नाही मला ट्रॅक्टर शिकायचं आणि ते 2-4 दिवसांवर बाकीच्या माझ्या आम्हाला शिकायचं त्याच्यात अजून 2 दिवस लागले. शेतीला आकाशाचा रंग चढू लागला आणि या सर्वात शेतीच्या ज्ञानाची रसद अगदी घरपोच पोहोचवून बळीराजाला सुसज्ज शस्त्रधारी बनवणारी
उत्साहाने सुरू होतो. शेतीशाळेची घंटा जोरात वाजत होती आणि गावोगावी मांडला जात होता काळ्या आईचा गोंधळ. काळ्या आईच्या नावानं! शेतीशाळेच्या नावानं! काय म्हणता गोंधळे बाबा? शाळा म्हणजे की आवाजची लई भीती वाटते. भीती? आणि ती कशा पाहिजे? शाळेत मास्तर जे करायला घालत्या वाज वाजवत्या कान धरून कोंबडा करतात. अहो लहान होतो तेव्हा लई मार खाल्ला आणि शाळात सोडली. अहो गोंधळे बाबा घेऊ नका. अहो तुमच्या लहानपणच्या शाळेसारखी ही शाळा काय मारती जोडती आहे? असं मग कशी आहे? कशी? ही अशी. मास्तर कडक होते मारायचे पालत्या अंगावर छड्या रुपयाचं म्हणून. पण आता हे सर तसे नाही का ते सर समजून सांगतात म्हणजे खातात खेळत शिका. शेतीशाळेमुळे आम्हाला डायरेक्ट शास्त्रज्ञाशी फेस टू फेस करता आलं. सांगतो शेती शाळा शिक्षकाच्या मुलांना हे लावून देव हे जीव करून देव सुरुवातीला समजलं नाही तर हळूहळू ते शिकत गेले. स्वयंपाकाची शाळेची वेळ आहे का? घरी मला आई वाटले आणि कसं शाळा आम्ही त्या दिवशी गेलो काय करायचं 4 वाजता म्हणजे तुमचं स्वयंपाक रेडी किती उठून ठेवायचे आणि इकडं मोबाईलवर लावून द्यायचे पोळ्या चालायच्या आणि तिकडं शेती शाळा असायची. ती शाळा एवढी भारी वाटली पुन्हा पुन्हा. बर गोंधळे बुवा, काय वाटतं का घरी बुवा? आवडली का नाही शाळा? वय तर अहो ही शाळा तर लई झकास आहे आणि तुझे मास्तर तर लईच खास आहे. आता कसं तर मंडळी, ज्यांनी शेतकऱ्यांपर्यंत ज्ञानाची रसद पोहोचवण्यासाठी दिवस रात्र येतील, शेतकऱ्यांच्या अगदी शेतात जाऊन एकूण एक प्रश्नांची उत्तर दिली असे आपल्या शेती शाळेचे सर्व दिलदार मास्तर आणि मोहिते सर सुद्धा या सोहळ्यात आपल्या सोबत उपस्थित आहेत. चला तर मग या सर्व गुरुजनांचे आपण पाणी फाउंडेशनच्या पद्धतीनं आभार मानूया. बोला 1 2 3. 1 2 3. 1 2 3. तर मंडळी, मग पुढं काय घडलं? रावणाची चाल आधीच ओळखून त्याविरुद्ध डावपेच आखण्याचा हा काळ होता. शेती शाळेत मिळालेल्या ज्ञानाला सज्ज होऊन डोळ्यात तेल घालून मग शेतकरी एकूण एक लढाई जिंकण्याचं नियोजन करू लागले. शेतीच्या तंत्रशुद्ध पद्धती म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस अर्थात आपल्या लाडक्या एसओपीनं साऱ्यांना वेळ लागला. काही शेतकरी गट एसओपीची चालती बोलती व्हॅन घेऊन गावागावात तुफानासारखे धडकू लागले आणि काही गट तर एसओपीचा मंत्रनाद करत फार वेळेच होऊन गेले. वाजवाच्या पठ्ठ्यांनो, एसओपीचा डंका वाजवत काटेकोर शिस्तीनं आपले शेतकरी पुढं चढाई करत होते. या एसओपीमुळे शेतीचं दृश्य फार पाळटू लागलं. हिरव्या पिवळ्या निळ्या सापळ्यांनी पक्षी थांब्यांनी शेत शिवायला नटू लागली. पीक वाढीला लागलं की रावण किडीचं रोगाचं रूप घेऊन छुपा हल्ला करणार हे शेतकऱ्यांना ठाऊक होतं आणि म्हणून ह्या
यात एक ढालही मांडली जात होती. एक अशी ढाल की जी पिकांवर किडीचा हल्ला होऊच देणार नाही. निसर्गाने दिलेला दहा अत्यंत खास झाडपाल्यापासून बनणारी दशपर्णी अर्काची ढाल. हे रोड अख्ख्या मुलखात वाऱ्यासारखं पसरलं. एकदम तास दिसतात पण खाल्लं की काही नाही. आमच्या शेतामध्ये बोंडअळीचा वाटा कधीपासून होता. त्याच्यावर रोगच आला नाही आणि तो जास्त निवडलं दशपर्णी आणि निवार्क बायोमिक्स हे फवारल्यानंतर आम्हाला दुसरी फवारणीच लागलेली आहे. आमच्या गटातील कोणत्याही शेतकऱ्यानं रासायनिक फवारणी केली नाही. दशपर्णीच्या भटकत झालेलं किडीचा हल्ला खूपच झाला आणि ही लढाई आपल्या मावळ्यांनी जिंकली. आता सर्वांना नवा हुरूप आला होता. काहीतरी करून दाखवण्यासाठी हात सरसरत होते, नजर भिरभिरत होती आणि आजूबाजूला काय दिसत होतं तर जुनी पुराणी गंजलेली एखादी सायकल, प्लास्टिकचा तुटलेला डबा, लोहा, लोखंड आणि तीन टप्पर. अहो हे सर्व होऊन काही धुरंधर शेतकऱ्यांचे आपले शास्त्रज्ञ जागे झाले आणि त्यांनी या टाकाऊ सामग्रीपासून आपल्यासाठी तयार केली नवनवीन जागरी शस्त्र. या सर्व शस्त्रांमागे होतं एकच शास्त्र आणि ते शास्त्र म्हणजे जुगार.